परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी आंदोलन करण्यात आले। कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मोर्चा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होते। आम्हाला जमीन द्यायची नाही, आम्हाला मोबदला नको, आम्हाला काहीच नको, आम्हाला जमीन पाहिजे। आमची भाकर आहे आम्ही आमच्या लेकरांना काय द्याव? तुम्ही जर सगळ्या जमिनी अशा घेतल्या तर शक्तीपीठ महामार्ग आम्ही सगळे बाधित शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यातले, आणि या शक्तीपीठ महामार्गात शासनाकडून खूप मोठा अन्याय होणार आहे आणि त्या संदर्भात आज आम्ही शक्तीपीठला जमीन देण्याच्या कोणी मानसिकतेत नाहीत। हे 2 वर्ष झालं आम्ही शासनाला सांगायलो की बा आमचा परभणी जिल्ह्यातून खूप मोठा विरोध आहे, पण मुख्यमंत्री साहेबाचं असं म्हणणं आहे की शक्तीपीठला फक्त कोल्हापूरमधूनच विरोध आहे। बघ, आम्ही इतके दिवस आंदोलनं केले, निवेदनं दिले, आज खूप मोठा आज आम्ही मोर्चा काढला। अशा वेगवेगळ्या प्रयत्नातून आम्ही शासनाला सांगालो की बाबा शक्तीपीठला आमचा शेतकऱ्याचा स्पष्ट विरोध आहे आणि आम्ही या शक्तीपीठला 1 गुंठाही 1 इंचही जमीन देणार नाहीत। भलेही मग त्यासाठी शेतकऱ्याला दुसरं पाणी पत्करायची वेळ येईन, पण आम्ही शासनाला 1 इंचही जमीन देणार नाहीत। जर तुमची जमीन गेली तर पुढचं पाऊल काय राहील? गेलीचा विषय नाही। कोण शासनाचा अधिकारी आमच्या शेतात बसतात, कोणता अधिकारी येत तिथं पाहतो आम्ही, ते तरी सरकारनं कवाच बघू नये परभणी जिल्ह्यातून या शेतकऱ्याच्या जमिनीला हात लावतात म्हणून ते पहिला काळ गेला। आज सगळे शेतकरी शून्य आहेत। आधी समृद्धी महामार्गामध्ये आमच्या जमिनी गेल्या तर आता आपल्याला आहे देणार नाही। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना शक्तीपीठ कॅन्सल झाला म्हणून असं जाहीर केलं होतं। पूर्ण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की शक्तीपीठ कॅन्सल झालाय, पण हा पुन्हा डबल कसा काय शक्तीपीठाची सूचना कशी काढली मुख्यमंत्र्यांना हे आम्हाला त्यांनी सांगावं की त्यांच्या अदानीला अंबानीला जमिनी द्यायचे ठरवलं त्यांनी, शेतकऱ्याची माती करायची, फुकट जमीन घ्यायची त्याला। आमची जमीन आम्ही कशी जाऊ देत नाहीत, आमच्या कुठल्याच फायद्याची जमीन नाही, जाण्याचा रोड आमचा कुठल्याच फायद्याचा नाहीये आणि आम्हाला कुठलाच प्रकारचा 1 पण रुपया मोबदला पाहिजे नाही। आम्ही आमचे सगळे शेतकरी ठाम आहे त्याच्यावर आणि आम्ही ठामपणे सांगतो, आम्ही जर शासनाचे कोणी कर्मचारी असतील त्याचं तरी टकोरं फुटल, नाही तर आमचं तरी टकोरं फुटल। येऊ द्या, पोलीस येऊ द्या, प्रशासन येऊ द्या, कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलंय, याच्या अगोदर बी 4दा निवेदन दिलंय, माननीय मुख्यमंत्र्याला सुद्धा निवेदन दिलेलं आहे, सगळ्या कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे, BDOला निवेदन दिलेलं आहे, SP ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। सगळ्याला सांगून आम्ही आमची हीच ताकद दाखवतो। आमच्या शेतात येऊ द्या, मग बघा तुम्ही तुमच्या शेतात कशी मोजायला येतात, मग दाखवतो तुम्हाला, मगच बघा आम्ही शेतकऱ्याची ताकद काय आहे ते।